नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाशने जो निर्णय घेतलेला आहे की प्रॉपर्टी ही रागिणीच्या नावावर करायची, त्यामुळं जो गोंधळ होणार आहे तो गोंधळ निस्तरण्यासाठी आता भूमी सज्ज होणार आहे. नक्की भूमी काय करणार आहे? कारण भूमीपर्यंत ही बातमी पोहोचू नये यासाठी रागिणीचे प्रयत्न चालू आहेत, पण अखेर ती बातमी ही भूमीपर्यंत पोहोचते आणि भूमीनंतर काय निर्णय घेते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्की यासाठी भूमीला काय काय करावं लागणार आहे, त्याचबरोबर इकडे रागिणीची कशी वाट लागणार आहे आणि त्यापेक्षाही आकाशला आता सहनच होत नाही की पारितोष हा भूमीच्या एवढ्या जवळ जातोय. त्यामुळं आकाशने जो काय निर्णय घेतलेला आहे, आकाशच्या तोंडून जे काही सत्य बाहेर पडतंय, त्यामुळं खूप मोठा गोंधळ होणार आहे. हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे आकाश डायनिंग टेबलवरती बसलेला असतो आणि तो सगळ्यांना सांगू लागतो की मी एक निर्णय घेतलेला आहे. तेव्हा सगळेजण पाहतच असतात. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की आता नक्की आकाश काय सांगणार आहे, आकाशने कोणता निर्णय घेतलेला आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण विचारत असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की हो, मी एक निर्णय घेतलेला आहे, कारण भूमीला असं वाटतंय की आई प्रॉपर्टीसाठी भूमीच्या आणि बाळाच्या जीवावर उठलेली आहे. तर मला आता निर्णय असा घ्यायचा आहे, तो म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे, भूमीला जर असं वाटत असेल तर ही प्रॉपर्टी जी आहे ती मी सगळी आईच्या नावावर करून टाकणार आहे आणि आईला मग जो काही डिसिजन घ्यायचा असेल तो आई घेईल असं आकाशने ठरवलेलं असतं. आणि मग भूमीच्या मनातली जी शंका आहे ती दूर होईल. तेव्हा मात्र इकडे आकाश म्हणत असतो, मला कळतच नाही आहे की भूमीच्या मनात असं काय येतं. तेव्हा अभि म्हणतो की अरे आकाश, मला एक कळत नाही आहे, तुला पण असं वाटतं का? कधी सांग बरं, आई आपल्या भूमीशी असं वागेल, आपली आई अशी आहे का? तेव्हा रागिणी म्हणू लागते, पण आता भूमीला जर असं वाटत असेल तर मला कळत नाही आहे की एकदा ये म्हणो बाई, समोर बस आणि तुझ्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत ना ते आपण दूर करूया. तेव्हा अभि म्हणतो की आई असं काही गरज नाही आहे, कारण आकाशला मला कोणालाच वाटत नाही आहे की तो असं चुकीचं वागू शकते. अभि मात्र त्या क्षणी रागिणीची बाजू घेत असतो आणि रागिणीच्या बाजूने तो बोलत असतो, कारण तो रागिणीचा चमचाच आहे. रागिणीची जी सगळी प्रॉपर्टी आहे ती त्याचीच होणार आहे ना. रागिणीने आज महाजनांना लुबाडलं तरी त्या पैशाचा मालक होणार आहे तो अभिच असणार आहे. त्यामुळं तो रागिणीच्या प्रत्येक पापाचा तो भागीदार असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये तो पुढे पुढे करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रागिणी म्हणत असते की आकाश, या कोणत्याही गोष्टीची काही गरज नाही. खरं तर रागिणीला इतका आनंद झालेला असतो. रागिणी म्हणत असते, जेव्हा देव देतो तेव्हा छप्पर फाडके देत आहे, हे म्हणतात ना, हे अशा पद्धतीनं खरं आहे. त्याच वेळेस इकडे पौर्णिमा म्हणत असते की मला ना भूमिताईचं कळतच नाही आहे, ती कधी कधी ना असं का वागत असते ना, मला समजलंच नाही आहे आजपर्यंत. म्हणजे तिच्या वागण्याचा उद्देश काय असतो हेच मला कळत नाही आहे, हे पौर्णिमा बोलत असते. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की मानसी तिथं असते आणि मानसी म्हणत असते की मी आत्ता सगळं सांगू शकते, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण काय करू मी, कसं सांगू या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर इकडे भूमीच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी मानसीला माहिती असतात आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मानसी म्हणत असे, पण मी तोंड उघडू शकत नाही, कारण माझ्याकडेही काही पुरावा नाही आणि त्याहीपेक्षा माझा नवराच माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर बाकीच्यांचा प्रश्नच येत नाही, असं मानसीचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की मानसी म्हणत असते की काही करून आता हे आपल्याला सगळं मॅनेज केलं पाहिजे. आणि त्याचवेळी रागिणी इकडे रडायचं नाटक करते आणि मानसीला म्हणते की मानसी, माझ्यासाठी पाणी आणशील का गं? आणि मानसीला ती किचनमध्ये पाठवते, कारण तिला बोलायचं असतं वेगळं आणि हे सगळं मानसीच्या समोर बोलायला नको म्हणून इकडे मानसीला तिने आतमध्ये पाठवलेलं असतं. आणि त्याचबरोबर रागिणी मात्र रडायचं नाटक करत असते. ती म्हणत असते की आकाश, मला असं वाटत आहे की नक्की काहीतरी भूमीच्या मनात शंका निर्माण झालेली आहे आणि ती शंका आपल्याला दूर करणं गरजेचं आहे, असं रागिणी आकाशला सांगत असते. रागिणीच्या या बोलण्यामुळं आकाशला खरं तर राग पण आलेला असतो, पण आकाश म्हणत असतो की मला माहिती आहे, जर ही प्रॉपर्टी मी आई तुझ्या नावावर केली तर तू त्यानंतरही माझ्यावर तेवढं निस्वार्थी प्रेम करत राहशील ह्याची मला खात्री आहे आणि मग भूमीच्या मनातली शंका दूर होईल. आजी म्हणत असते, पण आकाश, तू चुकीच्या पद्धतीने विचार करत आहे, असा विचार का करत आहेस तू? रागिणी पण म्हणत असते की मला काही प्रॉपर्टीची गरज नाही आहे. खरं तर आतून मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. रागिणीला खूप आनंद झालेला असतो. फायनली आपल्याला आपला जो हिस्सा आहे
आपलं जे स्वप्न आहे, मी या राज्याची राणी व्हायचं जे स्वप्न पाहत आहे, ते माझं स्वप्न पूर्ण होणार आहे या गोष्टीचा खरं तर इकडे रागिणीला मात्र खूप आनंद झालेला असतो. रागिणी मात्र जाम खुश झालेली असते आणि रागिणी असा विचार करत असते की काहीही झालं तरीही आज जे काय घडत आहे ना, ते सगळं माझ्या मनाप्रमाणे घडत आहे. आई योगेश्वरीचीच कृपा आहे म्हणायचं, म्हणून एवढ्या चांगल्या गोष्टी ह्या घडत आहेत हे बोललं जात असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की रागिणीच्या मनात वेगवेगळ्या शंका येत असतात. लवकरात लवकर हा सगळा डाव केला पाहिजे. त्या भूमीला मात्र हे कळता कामा नये, कारण आकाश स्वतःहून भूमीला काही सांगणार नाही या गोष्टीची जाणीव रागिणीला मात्र असते. मानसी आत गेलेली असते. मानसी बिचारी म्हणत असते की काय आहे हे सगळं, कारण मला सगळं माहिती आहे पण मी काहीच बोलू शकत नाही. भूमी इकडे ऑफिसमध्ये आलेली असते. ऑफिसमध्ये आल्या आल्या भूमीला सगळेजण गुड मॉर्निंग करतात, पण भूमीचं मात्र कोणाकडेच लक्ष नसतं. भूमी शांतच असते, तिच्या तिच्या तंद्रीत असते आणि ती चालत असते. त्याचबरोबर ऑफिसमध्ये ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा भूमी मात्र विचार करत असते की काय झालं असेल, कालच्या त्या गोष्टीमुळं आकाशने नक्की काय निर्णय घेतलेला असेल हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. रागिणी मात्र इथे उपमा स्वतःच्या प्लेटमध्ये वाढून घेत असते. ती खूप खुश झालेली असते. फायनली आपल्याला आपलं राणी व्हायचं स्वप्न पूर्ण होत आहे या गोष्टीचा आनंद रागिणीला मात्र खूप झालेला असतो, कारण तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आज माझी इच्छा देवाने पूर्ण केलेली आहे. कारण इतके दिवस झालं मी ज्या गोष्टीसाठी धडपडत आहे ती गोष्ट अशा पद्धतीने पूर्ण होईल असं मला वाटलंही नव्हतं आणि फायनली ती गोष्ट आज माझ्या मनाप्रमाणे घडत आहे. आणि कोणताही कांगावा न करता ज्या गोष्टीसाठी मी एवढा गोंधळ घालायचा विचार करत आहे, पण ती गोष्ट इतक्या सोप्या पद्धतीने पूर्ण होत आहे या गोष्टीवरच इकडे रागिणीला विश्वास बसत नसतो. भूमी मात्र तिच्याच तंद्रीत असते. भूमीला कळतच नसतं की नक्की काय होणार आहे, आपण काय निर्णय घेणार आहोत हे भूमीला माहितीच नसतं. आणि भूमीला माहितीच नसतं की आकाशने आता पुढे काय गोंधळ घालून ठेवलेला आहे. भूमी मात्र त्याच विचारात असते आणि भूमीला कळतही नाही की आता पुढे मार्ग काय काढायचा आहे. भूमी विचार करत आहे आणि तेवढ्यातच पारितोष तिथे येतात आणि पारितोष म्हणतात, भूमी कशा आहात तुम्ही? तेव्हा भूमी म्हणते, हो मी ठीक आहे. आणि पारितोषला भूमी स्वतःहून सांगते की मी ठीक आहे. तेव्हा पारितोष म्हणतो की पण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही ठीक आहात ही गोष्ट मलाही पटते, पण ही गोष्ट तुम्हाला पटते का बघा बरं जरा, कारण तुम्ही जे मला उत्तर दिलेलं आहे ते तुमच्या चेहऱ्याकडे बघून तरी वाटत नाही आहे ना तुम्ही ठीक आहात ते. तेव्हा इकडे भूमी म्हणते, पण सर तुम्हीही तेच केलं ना, तुमच्या चेहऱ्याकडे बघून कधीच वाटलं नाही की तुमच्या मनात एवढं दुःख साठलेलं आहे, तुम्ही अशा कोणत्या गोष्टींचा विचार करत आहात हे कधीच वाटलं नव्हतं. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा पारितोषला भूमी म्हणते की त्या दिवशी तुम्ही जे सांगितलं तुमच्या आयुष्यात असं काहीतरी घडलेलं आहे या बाबतीत कधीच विचारही आला नव्हता माझ्या मनात, पण आज मला खात्री पटलेली आहे की तुम्हीही ते चांगल्याच पद्धतीने लपवून ठेवलेलं होतं. भूमी म्हणते की तसं काही माझ्या आयुष्यात झालेलं नाही, पण मला त्या दिवशी मात्र खूपच मोठा धक्का बसलेला होता असं भूमीचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की पारितोष म्हणत असतो की मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, ती गोष्ट वेगळी होती, पण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जर खोटं बोलणार असाल तर तुम्हाला ते लपवताही आलं पाहिजे, कारण तुम्ही म्हणता ना तुम्ही साधी आहात, तर साध्या माणसाला त्याचे प्रॉब्लेम्स लपवताही येत नाहीत, ते डोळ्यामध्ये चेहऱ्यामध्ये दिसतात. तेव्हा भूमीला पारितोष म्हणतो, पण त्या दिवशी मी ते सत्य सर्वांच्या समोर सांगितलं ना, त्या गोष्टीची वेळ होती ना. तेव्हा भूमी म्हणते, हो बरोबर आहे सर, पण माझ्या आयुष्यात असं काही झालेलं नाही आहे. खरं तर भूमीच्या आयुष्यात जी उलथापालथ झालेली असते त्यामुळं भूमीलाही कळायचं बंद झालेलं असतं. भूमी कोणत्या प्रॉब्लेममधून गेलेली असते हे फक्त भूमी आणि आकाशच इमॅजिन करू शकतात. पण आकाशला मात्र अजूनही वाटत नाही की या सगळ्यामागे रागिनी आहे. तो मात्र आता सगळी प्रॉपर्टी रागिणीच्या नावावर करायला रिकामा झालेला आहे. म्हणजे रागिनी उद्या आकाश आणि भूमीला घराच्या बाहेर काढायलाही रिकामी. इकडे आता रागिनी इतकी खुश झालेली असते. आई योगेश्वरीच्या समोर असते, अभि तिच्याबरोबर असतो, आरतीचं ताट तयार करत असते. इकडे पौर्णिमाला तिने आता दृष्ट काढायला सगळं साहित्य आणायला सांगितलेलं असतं आणि पौर्णिमा म्हणते की आई दृष्ट काढण्यासाठी मी सगळं घेऊन आलेले आहे. त्यावरती रागिनी म्हणते, हो का, बरं ऐक ना मी काय सांगते ते, आधी माझी दृष्ट काढ. आणि इकडे पौर्णिमा म्हणते, तुम्ही हे देवाची पूजा करताय का? तेव्हा रागिनी म्हणते, नाही नाही, आधी दृष्ट काढ आणि त्यानंतर माझं औक्षण कर, कारण मी आज बघितलंस ना, मी राणी झाली राणी.
राजा झाले मी, हे सगळं ती काहीही बोलत असते. तिला खूप आनंद झालेला असतो, कारण ही सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर होते. या गोष्टीचा आनंद इतका असतो की त्या आनंदाच्या भरात वेडी झालेली रागिनी काहीही बरळत असते. त्याचबरोबर इथे आता पौर्णिमा पण लगेचच रागिणीची दृष्टी काढायला लागते. रागिणीची मीठ मोहऱ्यांनी दृष्ट काढते आणि त्यानंतर रागिणीचं औक्षण करत असते. रागिणी मात्र भयानक खुश असते. ती म्हणत असते की खरंच देव देताय तर छप्पर फाडके देताय, हे मला आज पहिल्यांदा कळलेलं आहे. इतके दिवस मी ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी इतके प्रयत्न करत होते, इतकी झटत होते, पण फायनली ही प्रॉपर्टी मला आज मिळालेली आहे, हे रागिणी बोलत असते. रागिणीचं म्हणणं असतं कितीतरी दिवसानंतर हा प्रसंग आपल्या आयुष्यात आलेला आहे. खरंच वारे अभिजित, तू पेड्याचा बॉक्स आणलेला आहे ना, तो पेड्याचा बॉक्स उघड बरं, मला बरोबर पेढा, असं म्हणत अभिजित ती पेढा भरवायला सांगते. म्हणजे असं सगळं लहान मुलांसारखं तिचं चाललेलं असतं. तिच्या वागण्यामुळं इतकं विचित्र वाटत असतं, पण तिला त्याची जाणीव नसते. इकडं आजी आकाशच्या रूममध्ये आलेली असते आणि आकाशला म्हणत असते की आकाश, हे सगळं करण्याची गरज आहे का? तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ, मला माझं कुटुंब हवं आहे, मला ही प्रॉपर्टी वगैरे काही नको आहे. आजी म्हणत असते रागिणीवरती माझा पूर्ण विश्वास आहे, त्याबद्दल मला काही खात्री आहे, म्हणजे शंका नाही आहे, परंतु हा निर्णय तू एवढा सहजासहजी घेतोयस ही मला गोष्ट पटलेली नाही. आकाश म्हणतो की कसं आहे आजी माहिती आहे का, भूमीच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या दूर करण्यासाठी मी कोणताही निर्णय घेऊ शकतो, असं तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर त्याचं असं म्हणणं असतं की हा निर्णय जरी मी घेतलेला असला तरीही कुठेतरी भूमी माझ्या आयुष्यात असणार आहे. जर मला आजी तुम्ही सगळेजण भूमीचं प्रेम मिळणार असेल तर काय हरकत आहे सांग ना, हा निर्णय घ्यायला, असं आकाश बोलत असतो. आणि त्याचबरोबर आकाश म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला आता एकच निर्णय घ्यायचा आहे, तो म्हणजे इकडे काहीही करून आता माझी भूमी आणि माझं बाळ मला सुखरूप हवं आहे, हे आकाश बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आजी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की आकाश, असा निर्णय तू घेऊ नकोस, पण आकाश मात्र ऐकायलाच तयार नसतो. त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही जर भूमीच्या मनात ती शंका असेल तर ती शंका दूर करणं हे माझं काम आहे, त्यामुळं मला आता काही करून ही शंका दूर करायची आहे, हे सगळं आकाश बोलत असतो. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की मला हा निर्णय घेणं योग्य वाटत आहे. आजी म्हणत असते मला ना कळतच नाही आकाश की नक्की काय केलं पाहिजे. मी प्रत्येक वेळेस या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काढत असते, पण आज तुला हा निर्णय म्हणजे हा निर्णय जो घ्यावा लागत आहे तो खरंच खूप विचित्र पद्धतीनं घ्यावा लागत आहे, त्यामुळं मला तुझी काळजी वाटत आहे, असं आजीचं म्हणणं असतं. आजी आकाशला समजवत असते, आकाशला सांगत असते. आजी म्हणत असते की आकाश, असा निर्णय तू घेऊ नये असं माझं म्हणणं आहे. आकाश म्हणतो की मला प्रॉपर्टीचा कधीही हव्यास नाही, मला माझी भूमी परत हवी आहे, मला माझ्या भूमीचं प्रेम हवं आहे, म्हणून मी काहीही करायला तयार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आकाश आणि त्याचबरोबर आजी बोलत आहेत. आकाश म्हणतो की लवकरच आता मी ही सगळी प्रॉपर्टी आजीच्या नावावर करत आहे, इकडे रागिनी आत्याच्या नावावर करत आहे, आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या आहेत त्या बघूया आपण. मग तर माझी भूमी खुश असेल ना, आणि भूमीला कळेल ना की आई चुकीची नाही आहे, हे सगळं बोललं जात असतं. त्याचबरोबर इकडे आकाश म्हणत असतो की काहीही झालं तरीही आता सध्या आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे या गोष्टींचा विचार केला पाहिजे. परंतु रागिणीला मात्र एक वेगळाच आनंद झालेला असतो, जो आसुरी आनंद असतो. तो आसुरी आनंद आपल्याला रागिणीच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत असतो. तिला असं वाटत असतं की खरंच आपण जे काय केलेलं आहे ते खूपच मोठं आहे, आणि आता ह्या प्रॉपर्टीची मालकीण आपल्याला व्हायचं आहे. या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यात सुरू असतात. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता सध्या आकाशने प्रॉपर्टी माझ्या नावावर केलेली आहे, त्या करायचा निर्णय घेतलेला आहे. अभिजित, लवकरात लवकर तू वकिलांना बोलून घे आणि ती सगळी कागदपत्र तयार करायला सांग, कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव की जर ही गोष्ट त्या भूमीला कळली तर खूप अवघड होणार आहे. जर भूमीला ही गोष्ट कळली तर आपल्यासाठी खूप अवघड होईल, कारण ती नक्कीच याच्यामध्ये मोडका घालेल. त्यामुळं आपल्याला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे भूमीपर्यंत ही बातमी पोहोचू द्यायची नाही, जोपर्यंत प्रॉपर्टी आपल्या नावावर होत नाही. आणि त्याचबरोबर
त्याचबरोबर मला कळत नाही आहे की जोपर्यंत प्रॉपर्टी आपल्या नावावर होत नाही तोपर्यंत ही गोष्ट भूमीच्या जवळ पोहोचू द्यायची नाही. हा सगळा डाव रागिणीने आखलेला असतो. आणि त्याचबरोबर तिनं म्हणते की आपल्या घरात फक्त एकच व्यक्ती आहे जी भूमीपर्यंत ही गोष्ट पोहोचू देईल, ती म्हणजेच मानसी. आणि पौर्णिमा, तुला मानसीवरती बारीक लक्ष ठेवायचं आहे. त्यावेळेस पौर्णिमाला ती सांगते की जा, तिच्यावर लक्ष ठेव. तोपर्यंत इकडे आता टेन्शन आलेलं असतं, ते म्हणजे रागिणीला. तिला आज कळत नसतं की ह्यातून सगळ्यातून काय करायचं आहे. जर का आता मानसीने ही गोष्ट सांगितली असेल तर ह्या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडणं अवघड होईल, हे रागिणीच्या डोक्यात सुरू असतं. आणि तिने पौर्णिमाला जायला सांगितलेलं असतं. परंतु रागिणी विचार करत असते, जर आतापर्यंत तिने त्या भूमीला ही बातमी दिली असेल तर काय करायचं. इकडे आकाशला भूमी अडवण्यासाठी येईल, मग खूप प्रॉब्लेम होईल. हे सगळं भूमीच्या बाबतीत आता रागिणीच्या डोक्यात आलेलं असतं. परंतु इकडे मात्र खूपच मोठी गोष्ट घडत असते. ती म्हणजे रागिणीला आता भीती तर वाटत असते, कारण काहीही झालं तरीही आता इकडे आकाशला मात्र आजी समजवत असते, आकाश, मला असं वाटतंय की हा निर्णय तू घेऊ नये, कारण हे सगळं तुझं आहे. काहीही झालं तरी या सगळ्या गोष्टींवरती फक्त तुझा अधिकार आहे. तुझ्या आईबाबांनी ते कष्टाने कमवलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटत आहे की ती प्रॉपर्टी तू रागिणीला देऊ नये. माझा जरी रागिणीवर विश्वास असला तरीही आजीचं स्पष्ट म्हणणं असतं की प्रॉपर्टी तू कोणाच्या नावावर करू नये. ती प्रॉपर्टी तुझ्या आईबाबांनी तुझ्यासाठी कमवलेली आहे. त्यावेळेस आकाश म्हणत असतो, जर आजी माझी भूमी माझ्याबरोबर राहणार असेल, मी सुखात राहणार असेल, तर मला या कोणत्याही गोष्टींची गरज नाही. हे सगळं आकाश आजीला सांगत असतो. आजीच्या म्हणण्यातून स्पष्ट येत असतं, जर उद्या काही प्रॉब्लेम झाला तर. कारण आजीला कुठंतरी शंका वाटत असते की रागिणी फिरली तर, रागिणी बदलली तर, आणि आकाशलाच रस्त्यावर यावं लागलं तर. आणि नक्कीच आकाशच्या बाबतीत हे सगळं पुन्हा घडणार असतं. कारण याच्या आधीही आकाशला घराबाहेर रागिणीने काढलेलं असतं, तेव्हा भूमी आणि आकाश अक्षरशः रस्त्यावर राहिलेले असतात. आणि इकडे आता भूमीच्या डोक्यातल्या शंका काही जात नसतात. भूमी केबिनमध्ये आलेली असते. गुड मॉर्निंग आकाश असं म्हणणार असते, आणि तिला पुढे आकाश दिसत नाही. तेव्हा ती विचार करू लागते की नक्की काल मी त्याला जे सांगितलेलं आहे त्याच्यामुळं काय झालं असेल. कारण आकाशने काय बोललं असेल, काय निर्णय घेतला असेल आकाशने. कारण तो मला सांगून गेलेला होता की मी आता अशी गोष्ट करणार आहे की तुझ्या मनातली शंका कायमची दूर जाईल. हे सगळं त्याने ठरवलेलं होतं. मग नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न आता भूमी स्वतःला विचारत आहे. ती विचार करत आहे की कशामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतील, नक्की काय झालेलं असेल. हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. आणि भूमी हे सगळं बोलत असते, विचार करत असते. आणि तेवढ्यातच इकडे मानसी मात्र धावत पळत आता वरती चाललेली असते. तिला काहीही करून आता आकाशकडून हे काढून, आकाशच्या बाबतीतलं हे जे सत्य आहे ते भूमीपर्यंत पोहोचवायचं असतं. कारण तिला माहिती असतं, जर तिने हे गोष्ट भूमीला सांगितली नाही तर खूप अवघड होणार आहे. आणि त्याचसाठी तिने वरती धावत गेलेली असते, टेरेसवरती, सगळ्यांपासून लपून. कारण मानसीलाही माहिती आहे, जर का हे आपण सांगितलं नाही तर पुन्हा आपल्याला ती संधी मिळणार नाही. आणि म्हणूनच मानसी धावत वरती गेलेली असते आणि ती सांगत असते. त्याचबरोबर इकडे पौर्णिमा पण मानसीच्या मागावर असते. तीही मानसीच्या मागे मागे गेलेली असते. पौर्णिमा पण म्हणत असते की काहीही झालं तरी मला लवकरात लवकर मानसीच्या मागे पोहोचलं पाहिजे. नक्की मानसीच्या डोक्यात काय सुरू आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. म्हणूनच ती मानसीच्या मागावर असते. आणि इकडे मानसीने फोन केलेला असतो आणि भूमीला म्हणत असते की अगं भूमीताई, काय चाललंय. आकाश जिजूंनी सगळी प्रॉपर्टी आत्यांच्या नावावर करायचा निर्णय घेतलेला आहे. आणि या सगळ्याचा परिणाम इतका वाईट होत आहे की त्यांना आता खूप आनंद झालेला आहे. भूमी म्हणते, काय झालं सांगते मानसी तू हे का. तेव्हा इकडे पौर्णिमा, मानसी म्हणत असते की हो अगं, मी तुला कधीपासून प्रयत्न करते फोन करण्यासाठी, पण इकडे मला ना तशी संधीच भेटत नव्हती. भूमी म्हणत असते, पण मानसी मला एक कळत नाही आहे, हे सगळं उलटं कसं व्हायला लागलेलं आहे. मी आकाशला जी गोष्ट सांगितली ती सगळी अशा पद्धतीनं घडलेली आहे, हे भूमी बोलत असते. आणि इकडे पौर्णिमा मानसीला आता तिच्या बेडरूममध्ये शोधून आलेली असते, किचनमधून शोधून आलेली असते. आणि आता जिन्याने ती वरती चाललेली असते. त्याचबरोबर इकडे मानसी आता फोन करून मानसीने भूमीला सगळं सांगून झालेलं असतं. पण मानसीचं बारीक लक्ष पौर्णिमावरती असतं. इकडे भूमी म्हणत असते की आता काय करायचं, मला कळतच नाही आहे. तेव्हा मानसी म्हणत असते, हो मला आता कळलं, तेव्हा तुला मी पटकन फोन केलेला आहे. कारण तुला माहिती आहे ना, मी या घरातून कोणतीही बातमी तुला देऊ शकत नाही, नाहीतर मला त्रास दिला जातो. तेव्हा भूमी म्हणते, काळजी करू नको मानसी, मी आहे तुझ्यासोबत.
आणि तेवढ्यातच तिथे पौर्णिमा येते आणि मानसीला विचारू लागते, तू इथे काय करतेस? तेव्हा मानसी म्हणते, आता हे वाळलेले कपडे जे आहेत ना ते घेऊन जाण्यासाठी आलेले आहे. पौर्णिमा म्हणते, नक्की तेच करते ना, का दुसरं काय करते? त्यावरती मानसी म्हणते, नाही ग बाई, दुसरं काय कशाला करेल, जे वाळलेले कपडे आहेत ना ते घेऊन जायलाच मी आलेले आहे. आणि बघितलंस ना काय करतेस ते. आणि ते मानसीने मात्र चालाकीने तो मोबाईल लपवून ठेवलेला असतो, त्याचबरोबर अचानक फोन कट केलेला असतो. या सर्व गोष्टी घडलेल्या असतात आणि तिने पौर्णिमाला पक्क वेड्यात काढलेलं असतं. आणि पौर्णिमा म्हणते की तू खरंच असंच करतेस का? त्यावरती मानसी म्हणते की तुला काय वाटलं, तुझ्यासारखं मला जमतं का? म्हणजे मनात एक आणि तोंडात एक हे सगळं मानसी बोलत असते. तेव्हा मानसीच्या या बोलण्यामुळे पौर्णिमाला धक्का बसलेला असतो. पौर्णिमा म्हणत असते की खरंच ही कपडे काढायला चालली होती का दुसरं काय चालू होतं? आणि मानसी मात्र पौर्णिमाच्या मागे जाऊन हसत असते, कारण तिचा प्लॅन सक्सेस झालेला असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणारे रागिनी मात्र जाम खुश झालेली असते. फायनली मी राणी होणार आहे, मी मालकीन होणार आहे, या आनंदामध्ये तिने उड्या मारत असते. परंतु तिचा डाव फ्लॉप करायला इथे भूमी सज्ज झालेली असते. भूमीच्या डोळ्यात काहीतरी गेलेलं असतं आणि पारितोष हा भूमीच्या जवळ बसलेला असतो आणि भूमीच्या डोळ्यातलं, तिच्या डोळ्यात जे काही गेलेलं आहे ते काढायचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात आकाश तिथे येतो आणि आकाश म्हणतो की पारितोष, भूमी तुला वारंवार सांगत आहे, पण तू तिच्याच जवळ का जातोस रे एवढा? नक्की काय आहे म्हणायचं तुला? तिने प्रत्येक वेळेस तुला सांगितलेलं आहे की मला तुमची मदत नको आहे, तरीही तू तिच्याजवळ का जातोस? आणि भूमीच्या डोळ्यात जे काय गेलेलं आहे ते काढण्याचा प्रयत्न पारितोष करत असतो. आणि इकडे पारितोषला आकाश जे बोलतो त्यामुळं पारितोषलाही धक्का बसलेला असतो आणि भूमीलाही धक्का बसलेला असतो. तेव्हा पारितोषला तो विचारतो, नक्की काय? कारण ऑफिसमधल्या दुसऱ्या कोणत्याही एम्प्लॉईसोबत तो अशा पद्धतीने वागत नाही, भूमीसोबतच का असं वागत आहे? असा जाब आकाश पारितोषला विचारतो. तेव्हा पारितोष म्हणतो की ती माझी जबाबदारी वाटतात मला, म्हणून मी त्यांची काळजी घेत आहे. पण आकाशच्या या बोलण्यामुळे पारितोषला मात्र प्रश्न पडलेला आहे की आकाश एवढं का विचारत आहे? नक्की आकाश आणि भूमीमध्ये नातं काय आहे? आता हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. थँक्यू.